नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये अनेक उत्सव सुरू असतात, तर अनेक सण साजरे केले जातात. तर प्रत्येक महिन्यामध्ये श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी होत आहे. दर महिन्यात 2 चतुर्थी तिथी येत असतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. तर चतुर्थी तिथीला गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मामध्ये गणपतीला विशेष महत्त्व आहे. तर या विनायक चतुर्थीला अनन्य असं साधारण महत्त्व आहे. तर या दिवशी दुर्वा गणपती व्रत देखील केले जातं. मग हे व्रत कसं करायचं, तसंच या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत की ज्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होईल, आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता भासणार नाही, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील, तसेच इच्छापूर्ती देखील होईल. सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर बघा, गणपती बाप्पाला प्रथम आपण पूजनीय देवता म्हटलं जातं. तर कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेश पूजनाने होते. तर अशा श्रावण महिन्यामध्ये साजरी होणारी विनायक चतुर्थी विशेष आहे, कारण विनायक चतुर्थीच्या वृत्ताला शिवयोग आणि रवी योग देखील जुळून आला आहे. तसेच धार्मिकदृष्ट्या हे दोन्ही संयोग हे महत्त्वाचे आहेत. धार्मिकदृष्ट्या हे दोन्ही संयोग खूप महत्त्वाचे आहेत. तर बघा, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी ही 16 तारखेला आलेली आहे. या दिवशी नागपंचमीचा उपवास करायचा आहे. तसेच या दिवशी श्रावण महिना चालू आहे. तर या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. मग तुम्हीच या काळामध्ये तर या दिवशी दुर्वा गणपती व्रताला देखील सुरुवात करू शकतात. श्रावण सुरू झालेला आहे. हळूहळू गणपती बाप्पांच्या आगमनाचं देखील वेध लागलेला आहे. तर विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केले जातं. हे व्रत 2, 3 अथवा 5 वर्ष देखील केले जातात. तुमच्या मनानुसार तुम्ही हे व्रत किती दिवस किती वर्ष करू शकता. तर श्रावणात शुक्ल चतुर्थीला व्रतारंभ करून पुढील 6 महिने प्रत्येक शुक्ल चतुर्थीला अशीच पूजा करून मग शुक्ल चतुर्थीला व्रताचं उद्यापन केलं जातं. पौराणिक कथेनुसार अल्लासूर नामक राक्षस पृथ्वीवरती सर्वांना त्रास देत होता. सर्व देवांनी भगवान गणेशांना प्रार्थना करून रक्षणार्थ धावा केला. बाप्पाने राक्षसाचे तुंबळ युद्ध केले आणि रागाच्या भरात त्या असुराला खाऊन टाकले. परंतु त्या विषारी राक्षसाने बाप्पाच्या पोटात जाताच उपद्रव सुरू केला. बाप्पाच्या अंगाची लाही होऊ लागली. तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या. तो दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषीने दुर्वांच्या 21 गाठी खाण्यासाठी दिल्या होत्या. तसेच 21 दुर्वांची जोडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकावर ठेवल्या. आणि काय आश्चर्य, तर दुर्वा गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांच्या अंगाचा दाह शमला. दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या आणि गणपती बाप्पांच्या पूजनात दुर्वांचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तेव्हा गणपती बाप्पांनी सांगितले की जो कोणी दुर्वा गणपती व्रत करेल किंवा दुर्वा मला अर्पण करेल त्यांच्या सर्व मनोकामना मी नक्कीच पूर्ण करेल व त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच कसलीही कमतरता भासणार नाही, कुठलेही संकट येणार नाही. तर आता हे व्रत कसे करावे, आपल्याला आता हे व्रत 16 ऑगस्टपासून करायचं आहे, म्हणजे श्रावण रविवारीपासून करायचं हे व्रत करायचं. तर व्रत करताना सकाळी लवकर उठायचं, ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी चालेल. त्यानंतर आपण शुभ्र रंगाची वस्त्र परिधान करावेत. मग लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केले तरी चालेल. आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे. प्रथम एक चौरंग मांडायचा आहे. चौरंगाच्या खाली अगोदर आपल्याला रांगोळीने एक स्वस्तिक काढायचं, त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि चौरंगावरती लाल कपडा अंथरून प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्या. दिव्याची पूजा करा. हळदी कुंकू अक्षता पुष्प अर्पण करून घ्या. त्यानंतर एक कलश आपल्याला मांडायचा आहे. कलशामध्ये पाणी घ्यायचं. त्या कलशावर एक पात्र ठेवायचं. पात्रामध्ये आपल्याला संपूर्ण दुर्वा हे पसरवायच्या. संपूर्ण ठिकाणी आपण दुर्वा पसरून त्या दुर्वांवरती गणेशाची मूर्ती स्थापन करायची आहे. मग प्रथम आपण गणेशाला अभिषेक करायचा आहे. शुद्ध जलाने अभिषेक करू शकतात. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपण ओम गणपतीये नमः, ओम गणपतीये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तुम्ही गणपती अथर्वशीर्षमचं पठण केलं तरीही चालेल. विशेषतः घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना देखील तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक करायला सांगा, कारण ज्यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा त्यांच्यावरती सदैव राहील व त्यांना कधीही अभ्यासाची अडचण येणार नाही, त्यांची प्रगती होईल.
अडचणी अडथळ्यांचा सामना हा करावा लागणार नाही. जे काही आपण अभिषेक करताना पाणी टाकलं होतं तर ते पाणी आपल्याला थोडंसं ग्रहण करायचं आहे. यामुळे गणपती बाप्पांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्यानंतरनं गणपती बाप्पाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. जिथे आपण दुर्वा ठेवलेला आहे तिथेच आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे. त्यानंतरनं गणेश चतुर्थीला हातात म्हणजे हातात मिळतील तेवढ्या विविध पत्री फुले असल्यास उत्तम, मात्र आघाडी शमी या पत्रे आवर्जून घ्यायचे आहेत. तर या दिवशी गणेशाला अर्पण करायचे आहेत. धूपदीप नैवेद्य दाखवून आपण आरती करायची आहे. गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत, मग जास्वंदाचं फूल असेल किंवा डाळिंब असेल तर ते देखील आपण गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांना चंदनाचा टिक्का देखील लावायचा आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा अर्पण करायच्या, दुर्वा अर्पण करायच्या आणि जास्वंदीचं फूल अर्पण करून आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि आरती म्हणायची आहे. गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे. आपण बघा प्रार्थना देखील करायची आहे. पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्त्व आहे, म्हणून इतर पत्रीप्रमाणे दुर्वाही अर्पण कराव्यात. गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन वृत्त संपूर्णता यातो तत्वप्रसादा दिबानन, अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. एरवी गणपतीची नावे घेऊन आपण दुर्वा व्हाव्यात. श्रावणात दुर्वा भरपूर उगवतात, तसेच इतर सर्व पत्री फुले सहज मिळू शकतात. व्रत फारसे अवघड नाही. व्रत करण्याच्या अगोदर आपण संकल्प देखील करू शकतो की मी कोणत्या इच्छित मनोकामनासाठी हे व्रत करत आहे. मग त्यानंतर तुम्ही हे व्रत करू शकता. वर्षातून आपल्याला फक्त एकदाच हे व्रत करायचं आहे, पण श्रावणामधील विनायक चतुर्थीलाच त्यानंतर. आता या दिवशी आपण उपाय कोणते करू शकतो, तर या दिवशी आपल्याला दुर्वांचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा असतो. जिथे पण गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे. गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत, मग दुर्वा असेल, जास्वंदीचं फूल असेल, डाळिंब असेल, गोड मिठाई असेल, मोतीचूरचे लाडू असतील, तर ते आपल्याला घेऊन जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. तिथे गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायच्या आणि जे आपण नेलेलं आहे दुर्वा, जास्वंदीचं फूल, प्रसाद तिथे आपल्याला अर्पण करून आपली जी काही मनोकामना आहे ती कठीणातील कठीण इच्छा कोणतीही असू द्या, मग घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा मुलांचा आजारपण असेल, घरात वादविवाद भांडण तंटे होत असतील, जे काही असेल ते आपण गणपती बाप्पाला सांगायचं. त्यानंतर तिथे आपल्याला गणपती बाप्पासमोर बसून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसायचं आहे. तिथे बसून आपल्याला गणपती स्तोत्राचं 11 वेळा पठण करायचं आहे. अगदी म्हणणे अवघड वाटत असेल तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी पण चालेल. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा देखील 108 वेळा जप करायचा आहे. गणपती अथर्व शीर्षम तुम्ही तिथे पाठ करू शकतात. मनापासून आणि श्रद्धेने आपण गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. बाप्पा कधीच आपल्याला कसलीच कमतरता ही भासू देत नाहीत, आपल्यावरती कुठलंही संकट येऊ देत नाहीत. पूजा झाल्यानंतर आपण तिथून गणपती बाप्पाजवळून एक दुर्वाची जोडी उचलून घ्यायची. मग तुमची दुर्वाची जोडी उचलली पाहिजे असंही काही नाही, दुसरी कोणाची असेल ती दुर्वाची जोडी उचलली तरी पण चालेल. तर ही दुर्वा आणल्यानंतर आपण आपल्या घरी यायचं आहे. घरी येताना मध्ये रस्त्यात कुठेही थांबायचं नाही किंवा कोणासोबत बोलत बसायचं नाही. आल्यानंतर प्रथम आपल्या मुख्य दरवाजामध्ये ही दुर्वाची जोडी खाली ठेवायची आहे. आपण जशा प्रकारे झाडू मारतो तशा प्रकारे ही दुर्वा आपल्याला थोडीशी पसरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडा वेळ 5 मिनटं ही दुर्वा आपल्याला तिथेच मुख्य दरवाजामध्येच ठेवायची आहे. यानंतर ही दुर्वा आपण उचलून घ्या. परत आपण जिथे पैसे ठेवतो तर तिथे ठेवायची. आपल्या तिजोरीमध्ये ही दुर्वा ठेवायची आहे. तुमच्या पैशाची पॉकेट असेल त्याच्यामध्ये ठेवू शकतात. हा जर उपाय तुम्ही विनायक चतुर्थीला केला तर बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये कधी धनधान्याची कशाचीही कमतरता भासणार नाही. आपल्याला पैसा कधीही कमी पडत नाही. जेव्हा तुम्ही दुर्वा परत बाप्पाच्या मंदिरातून आणत असता तेव्हा देखील तुम्ही बाप्पाला सांगा की मी हा उपाय कशासाठी करत आहे. तर गणपती बाप्पाला नक्की सांगू शकतात. तसेच या दिवशी आपण जेव्हा गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करत असतो तेव्हा आपण श्री गणेशाय नमः दुर्वांकुरन समर्पयामि, श्री गणेशाय नमः दुर्वांकुरन समर्पयामि या मंत्राचा जप करायचा आहे आणि मगच आपण दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे असतात. तर याशिवाय ज्यांना हा उपाय करणे शक्य होत नसेल तर त्यांनी या दिवशी घराच्या पूर्वेला मातीच्या भांड्यामध्ये दुर्वा लावायचे आहेत. तर या दुर्वावर रोज गणेशाचे ध्यान करताना जल अर्पण करायचं आहे. तुमच्या घरात समृद्धी, सुख समृद्धी येणं सुरुवात होईल. तर या भांड्यात उगवलेली दुर्वा जी आहे तर ती बुधवारी तुम्ही किंवा संकष्ट चतुर्थीला, विनायक चतुर्थीला तेव्हा गणपती बाप्पांना तुम्ही हे अर्पण करू शकतात. तर यामुळे बाप्पांचा आशीर्वाद हा तर आपल्यावरती सदैव असतोच. तसेच आपल्याला घरामध्ये कधीच कसली कमतरता भासत नाही. तर घरावर आपल्या कुठलंही संकट येत नाही. तर त्यामुळे आपल्याला दुर्वा गणपती व्रत हे नक्की करायचं आहे. याचे चांगलेच अनुभव येतील. 100% याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.